काँग्रेसमधील गटबाजी नगरपंचायत आणि नगरपरिषदच्या निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा पाहायला मिळालेली आहे। अनेक वर्ष काँग्रेसमध्ये महासचिव म्हणून राहिले, त्यांचे वडील काँग्रेसचे ज्येष्ठ खंदे कार्यकर्ते राहिलेले आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांनी आता काँग्रेसचा हात सोडून जाय, त्यांच्या घरी आता भाजप फुललेला आहे। या सगळ्या मागे नेमके काय कारण आहेत आपण त्यांच्याशीच बोलून घेऊ। आपलं स्वतः आहे प्रसन्न राजा तिडकेजी। प्रसन्न भाऊ, नेमकी काय अशी परिस्थिती आली की अनेक वर्ष जिथं तुम्ही काँग्रेसच पाहिले तिथं आता भाजप फुलले? गेल्या 30-35 वर्षापासून आम्ही काँग्रेस सोबत आहोत आणि आमचे वडील किंवा आमचे काका सगळे ह्या काँग्रेस पक्षातूनच राहिलेले आणि चांगलं एकनिष्ठाप्रमाणे काम केलेलं आहे। पण जेव्हापासून मी राजकारणात आलो तेव्हापासून मी जिल्ह्यातही काम केलं। नानाभाऊंच्या नेतृत्वात मी महाराष्ट्रातही मला सचिवमधून त्यांनी मला नेमलं आणि मी त्यांच्यासोबत काम केलं। त्याच्यानंतर माझं काम पाहून हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी मला महासचिव केलं आणि साकोली जिल्ह्याचा प्रभारीसुद्धा केलं। पण जेव्हा आपण नागपूर जिल्ह्याची गोष्ट करतो, नागपूर जिल्ह्यात काम करत असताना आम्ही ज्या भागातून आम्ही तिथे आमचं सगळं तिथल्या लोकांशी जनतेशी जे जोडलो आहे तो आहे म्हणजे मौदा तालुका आणि मौदा शहर। मौदा शहरात जेव्हा पंचायत आता निवडणूक आली तेव्हापासून मी तिथे सातत्याने तिथल्या लोकांच्या मीटिंग घेणे, त्यांच्याशी चर्चा करणे। यावेळेस तेव्हा माझी काही मनापासून इच्छा नव्हती का मी लढलो पाहिजे, पण सगळ्यांचं मन पडलं का यावेळेस तुम्ही ह्या सगळ्या याच्यातून एक चांगला आपलं नेतृत्व आपल्या मौद्यातून तयार होईल आहेच तुम्ही म्हणजे, पण त्या पद्धतीने आपण काम करू बा असं माझ्या मनात त्यांच्या लोकांच्या भावना आल्यात आणि मी तिथं नगरपंचायत लढवली। तिथे सध्या अशी परिस्थिती का झाली की कोणामुळे तुम्हाला हे सगळे एवढे वर्ष काँग्रेस असताना तुम्हाला आता भाजपसोबत जावं लागलं? ही कोण जबाबदार? मला इथले जबाबदार नेते आहेत नागपूर जिल्ह्यातले, सुनील केदार साहेब आहेत, तिथे श्यामकुमार बर्वे आहेत, सगळे एकत्र येऊन तिथे काय करतात आहे, हे पक्षाचं काम नाही करत आहे, हे गटाचं राजकारण करतात बसून। यांची जेव्हा खासदारकीची निवडणूक आली तर तिथं सामान्यातला सामान्य काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता यांनी काम केलं पाहिजे। कुठल्या विधानसभेची निवडणूक आली तर सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून निवडणूक म्हणजे उचलली पाहिजे। पण जेव्हा सामान्य कार्यकर्त्याचा विषय येते कुठं त्यांच्या समजा नगरपंचायत असो, नगरपालिका असो किंवा तिथल्या जिल्हा परिषद होतं, तेव्हा हा एक गटाचं राजकारण करतात। तिथं त्या सामान्य कार्यकर्त्याला डावलून ते कामं करतात। तो बोलतात कोणीतरी नवीनच त्यांच्या जवळचा किंवा कोणी त्यांचे जे आजूबाजूचे पंजू आहे ते कोणाचं नाव घेतलं त्यालाच तिकीट देऊन द्यायची, असा हा आताच नाही, हे पहिलेपासून करत आलेलं आहे। हे पहिले पण लोकांच्या मनात काँग्रेस असल्यामुळे ते लोक त्यांना जुळलेले आहेत, त्यांच्या मनात काँग्रेस आहे, त्याच्या मनात कोणता नेता नाही आहे, त्यांना काँग्रेसशी जुळलेले आहेत म्हणून ते लोक एकत्र येऊन काम करतात। पण जेव्हा ह्या निवडणुका येतात तिथं गडबाजीचं राजकारण नक्कीच करते। तरी एवढे वर्ष तुम्ही नाना पटोले यांचे समर्थक जवळचे मानले जात होते, आता कुठंतरी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जवळ जाऊन पोचलेले आहे, ह्या विरोधात माझा असं काही नाही। माझे संबंध चांगले सगळ्यांशी चांगलेच राहिले आहेत, आधी पण राहिले आहे। पक्षाचं काम बरोबर आहे की तुमचं पक्षाचं आम्ही पक्षाचे हे मानलं जातो, आम्ही सर्वश्रेष्ठ मानतो। संबंध चांगले नानाभाऊंसोबत कसं आहे ते प्रदेश अध्यक्ष होते, मला त्यांच्यासोबत काम करायची संधी मिळाली। मी आता हर्षवर्धन सपकाळ जेव्हा झाले त्यांच्यासोबत मला काम करायची संधी दिली। असं कुठं येते का बा एक माणूस माझ्या जवळचा, मी शेवटी पक्षाचा जाऊ ना, मी पक्षाचंच काम करतो आहे। आता बावनकुळे साहेब पालकमंत्री आहेत, त्यांचं त्या विधानसभेचं ते नेतृत्व करून आले आहे, तर मला एक संधी आली आहे त्यांच्यासोबत काम करायची। त्यांच्यासोबतही मी चांगल्याने आणि विकासाला घेऊन काम करेन। तर ही कारवाई जी झाली आहे तुमची नानाभाऊच्या जवळ असल्यामुळे झालेली आहे, सुनील केदारांच्या एका आता हे त्यांनाच माहीत कोणत्या गटाचा आहे हे तेच ठरवतात ना बा, हा त्या गटाचा, तिथं तर गटाची यादीच बनलेली आहे का कोणत्या गटाचा आहे। डायरेक्ट बोलून दाखवलं तुझा नेता असा, तुझा नेता न भेटला, तुझा नेता म्हणजे ते बोलून दाखवतात ना, हे मला जाणवलं गेलं अनेक दिवसापासून महिन्यापासून। तिथं त्यांचं ते म्हणजे पक्ष नाही आहे, त्यांना बा पक्षात हा काम करून आला, काँग्रेस पक्षाचा काम करून आला, तिथं तर त्यांचा गटच चालतो। काँग्रेस खिळखिळी होता या सगळ्यामध्ये। हो 100%। आणि येणाऱ्या काळात तुम्ही पाहा नागपूर जिल्ह्याचं चित्र अजून बदलेल, कारण ज्या पद्धतीनं मला फोन आला तुम्ही पाहिलं असेल, म्युझिक पटांनी आवाज उचलला बुट्टी बोरीत, तिथं एकही उमेदवार नाही, राष्ट्रवादीला तिथं घेऊन सोबत बसतात, काँग्रेस पक्षाला बाहेर ठेवतात। तुम्ही आता बाबा अष्टनकरनी काल माजी जिल्हाध्यक्ष त्या पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष आहे, त्यांनी काल आवाज उचलला, त्याच्या पहिली त्यांनी आवाज उचलला होता। असे आता येणाऱ्या काळात पाहता तुम्ही जिल्हा परिषदच्या निवडणुका आता लागणार आहेत, त्याच्या पहिले बरेचसे लोक काँग्रेसमध्ये भाजपमध्ये किंवा इतर पक्षामध्ये प्रवेश करतील। या गटबाजीमुळे काँग्रेस संपवण्याच्या मार्गावर असं तुम्हाला वाटतं?
नक्कीच ज्या पद्धतीने आज जे काही जिल्ह्याचं वातावरण चालू आहे, ज्या पद्धतीने त्यांचं ते खेळी चालू आहे, ते नक्कीच ह्या काँग्रेसलाच संपवायचा कार्यक्रम मला दिसून आला आहे. तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी वरिष्ठ नेत्यांशी बोलले होते का? म्हणजे हर्षवर्धन सपकाळ किंवा यांच्याशी बोलले होते का? इतकी तुम्हाला आता कधीतरी तुम्ही एवढे वर्ष काँग्रेसमध्ये काम केलं आणि खंतही असेल काँग्रेस सोडावं? सातत्याने नाना भाऊंशी चर्चा केली. याच्यावर 2-3 दिवस म्हणजे त्यांनाही माहीत आहे जिल्ह्याचं राजकारण, कारण ते इथे लोकसभा लढले तर त्यांना चांगलाही ठाऊक आहे, चांगला अनुभव आहे का बा नागपूर जिल्ह्याचं कसं काय राजकारण असते. तर त्यांच्याशी मी हे खंत व्यक्त केली होती, पण त्यांचे शेवटी हे का निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे, कारण शेवटी तुम्ही जिल्ह्यात काम करता, तुम्हाला अडचणी येत असेल तर तुम्ही हा निर्णय तुम्हीच घेतला पाहिजे. म्हणून मी त्यांच्याशी अनेकदा बोललो. सपकाळ साहेबांशी माझी चर्चा झाली या विषयावर. सपकाळ साहेबांनी काही त्याच्यावर आता कसं आहे का, आता ते कुठेतरी त्यांचे असं मला वाटते हात बांधले असावे. तरी काँग्रेसमध्ये ही जी गडबाजी आहे ती आता मोठ्या प्रमाणात उफाडलेली आहे. नगरपरिषद नगरपंचायतच्या निवडणुकामध्ये चांगले लोक जे अनेक वर्षांपासून काँग्रेसमध्ये राहिले, काँग्रेस मोठं करण्याचं काम केलं, बळकट करण्याचं काम केलं, त्यांनाच आता काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाण्याची वेळ आली आहे आणि त्यासाठी ही गडबाजी कारणीभूत ठरते आहे. व्हिडिओ चॅनल सौरभ बोलेचा पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.